माहिती तुमच्यासाठी. सरकारी योजना, भरती, शिक्षण, बँकिंग आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. जून महिन्याचा रखडलेला 1,500चा हप्ता पुढील आठवड्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र या आनंदाच्या बातमीसोबत तब्बल 80 लाख महिलांसाठी एक धक्कादायक माहिती समोर आली. नेमकं कोणाला पैसे मिळणार, कोणाचा हप्ता थांबणार आणि यामागची कारणे काय आहेत? चला संपूर्ण माहिती जाणूया या व्हिडिओमध्ये. त्याच्या अगोदर आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक, शेअर करा. तर मिळालेल्या माहितीनुसार 12 ते 15 जुलै दरम्यान जून महिन्याचा रखडलेला हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. या टप्प्यात राज्यातील सुमारे 1,69,00,000 पात्र महिलांच्या खात्यात प्रत्येकी 1,500 DBT पद्धतीने जमा होऊ शकतात. मात्र लक्षात ठेवा, याबाबत अंतिम निर्णय मंत्रिमंडळात होईल. पण याचवेळी एक मोठी माहिती समोर आली आहे की ई-KYC आणि पात्रता पडताळणीनंतर सुमारे 80 लाख महिलांचा लाभ थांबवण्यात आला आहे. म्हणजे या महिलांच्या खात्यात जूनचा हप्ता जमा होण्याची शक्यता कमी आहे. पहिले कारण म्हणजे महिलांनी ई-KYC पूर्ण केलेली नाही. दुसरे म्हणजे अर्ज छाननी करताना काही महिला योजनेच्या पात्रता निकषात बसल्या नाही. जर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त असेल किंवा कुटुंबाकडे 4 चाकी वाहने असेल तर अशा अर्जदारांना योजनेतून अपात्र ठरवण्यात आले आहे. सरकारने आणखी एक महत्त्वाचा बदल स्पष्ट केला आहे की यापुढे दरवर्षी जून-जुलै महिन्यात ई-KYC करणे बंधनकारक असू शकते. वेळेत ई-KYC पूर्ण न केल्यास पुढील हप्ता थांबू शकतो. सरकारी कर्मचाऱ्यांनी नियमाबाह्य पद्धतीने या योजनेचा लाभ घेतला आहे त्यांच्याकडून रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच संबंधितांवर विभागीय कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. आता महिलांनी काय करावे? जर तुमची लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर तुमची ई-KYC पूर्ण आहे का हे तपासा. बँक खाते आधारशी जोडले आहे का याची खात्री करा. तुमची पात्रता योजनेच्या नियमानुसार आहे का? 12 ते 15 जुलै दरम्यान हप्ता जमा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र अधिकृत शासन निर्णय किंवा निधी वितरणाचा आदेश आल्यानंतरच हप्ता जमा होण्याची प्रक्रिया सुरू होईल. त्यामुळे कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका आणि अधिकृत अपडेटची वाट पहा. उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सरकारी योजना व महत्त्वाच्या अपडेटसाठी माहिती तुमच्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.